सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती. लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया. हो सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं सर तुम्ही आमचं आणि प्रेक्षकांचं दोघांच्या कार्यक्रमात स्वागत केलं, त्यामुळे थँक्यू फॉर दॅट. सगळ्यात अगोदर कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. Yes. तर सगळ्यात अगोदर गप्पा गाडीच्या असणार. ओके ओके. सो कधी गाडी हाती आली, कधी ड्रायव्हिंग करू लागलात, कोणी शिकवले, काय काय किस्से आहेत, पहिली गाडी आयुष्यातली कुठली होती, प्लीज आम्हाला सांगा. पहिली जी गाडी म्हणजे पहिली बाईक जेव्हा घेतली पल्सर 180 तेव्हा मला चालवायला येत नव्हती. मी आधी बाईक घेतली आणि मग चालवायला शिकले. व्हेरी ट्रू. आणि सो माझं लग्न झालं तेव्हा पण माझ्याकडे बाईकच होती. राईट. आणि असं लग्नानंतर एकदा मी माहेरी एखादं फंक्शन होतं माझ्या सासरी म्हणजे गायत्रीच्या माहेरी, तेव्हा तिकडे असं कोणतरी बोललं होतं की अरे तू बाईक चालवतोस का. म्हटलं हो. आता लग्न झालं ना तुझं, आता म्हणजे जरा सेफ्टीच्या दृष्टीने आता जरा गाडीचा विचार करायला हरकत नाही. शपथ म्हटलं याला सासरून असं कोणतरी म्हणणं म्हणजे डायरेक्ट म्हणजे बापरे. म्हणजे म्हटलं बरोबर नाही, ऍक्च्युली ते बरोबर पण होतं. कारण ते लहान असताना ठीक आहे रे, बाईकची मजा वेगळी असते. आणि जस्ट लग्न झाल्यानंतर ते जरा सेफ्टी असतं आणि वगैरे सगळं ते एवढं लक्षात नव्हतं आलेलं. पण दॅट्स व्हेन आय डिसाइडेड की आपण गाडी घेऊया. पण गाडी घेतली ती पण मी कधी चालवली नव्हती गाडी. सो माय फर्स्ट कार वॉज अ सेकंड हँड मटीज. ओके. जस्ट हात साफ करायला म्हणून. बरोबर. ती वर्षभर चालवली मी. राईट. आणि त्याच्यानंतर देन आय बॉट अ इंडिका, डिझेल इंडिका. त्यावेळेला नवीन आली होती आणि असं फुल डिझेलचं क्रेज होतं. आय डोंट नो एक्झॅक्टली. सो आय वेंट विथ दॅट. आय ड्रो इट फॉर 2.5-3 years, 2.5-3 वर्ष चालवली. आणि देन मला फिएटच्या गाड्या प्रचंड आवडतात. आणि जेव्हा फिएटनी ठरवलं होतं की लिनिया लॉन्च करायची तेव्हा मी लिटरली ज्या दिवशी ती न्यूज अनाऊन्स झाली त्या दिवशी मी ते पोस्टर कापून माझ्या कपाटावर चिकटवलं होतं. एव्हरी डे आय यूज टू, म्हणजे कपाट उघडलं का मला तो फोटो दिसायचा. मी ऍक्च्युली मॅनिफेस्ट केली होती ती गाडी असं मला वाटतं. त्यामुळे ती ज्या दिवशी लॉन्च झाली मी त्या दिवशी बुक करून टाकली. आणि आय हॅड द बेस्ट 5 years विथ दॅट कार. लाईक अमेझिंग. इट इज स्टील माझी सर्वात आवडती गाडी मी चालवलेली. हो, अमेझिंग कार, अमेझिंग कार. म्हणजे शेवटी मला माझ्या मेकॅनिकने सांगितलं की सर आता बस झाली ना, आता म्हणजे रिटायर करा आता त्या गाडीला. आणि मग त्याच्यानंतर मग ही विंडझर आता ही फेबमध्येच घेतली गाडी. हिची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलो तेव्हा इट्स क्वाईट स्पेशियस. हो अगदीच. आणि म्हणजे माझा मुलगा 14 वर्षाचा आहे पण तो माझ्याहून उंच आहे. त्यामुळे त्याला बरं पडतंय. त्याला मागे जागा खूप लागते. एक्झॅक्टली. त्यामुळे आम्ही दुसऱ्या पण गाड्या कन्सिडर केल्या होत्या. पण तो म्हणाला नाही, त्याला ही कम्फर्टेबल वाटली. सनरूफ आहे. वेट म्हटलं. सो किड्स आर व्हेरी हॅपी. सर आता आपण जेव्हापासून
मी तुम्हाला पाहायला लागलो किंवा प्रेक्षकांना पण आता हा इंटरव्ह्यू त्या गोष्टीशी पूर्णच होणार नाही जर मी त्या गोष्टीचा उल्लेख नाही करणार. जी गोष्टीची सुरुवात अनेक कलाकारांनी झाली आणि तशी तुमची पण झाली. जे छोटा पडदा हा तेव्हा एवढा छोटा नव्हता आणि तो आत्ता जो प्रचंड मोठा झाला तोही नव्हता, म्हणजे तुम्ही मध्यात होता. पण आज जेव्हा तुम्ही हे वलय बघताय, काय सुरुवात होती त्या कार्यक्रमाची, त्या दूरदर्शन माध्यमाची, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एनरोल झालात? तुम्ही कॉलेजमध्ये होतात इफ आय एम नॉट मिस्टेकन दॅट टाइम. सो तो ताकदीनादीत एक्झॅक्टली म्हणतो. त्याचा पण स्टोरी, त्याचा किस्सा आहे की आम्ही एक दिवस असे, मी रुपारे कॉलेजमध्ये नव्हतो, पण बाकी सगळे म्हणजे आदेश, कौशल इनामदार, अजित परब, कमलेश भडकमकर, मंदार गोगटे, परीक्षित भातखंडे, शिल्पा पै, यू नेम इट, चेतन दातार, सचित सर ऑल्सो, सुमित राघवन, सगळ्या म्युझिक टीमची नाव घेतली. आता मी तिकडे जाणार होतो. ऍक्टर्स कोण आहे? सुमित राघवन होता, चिन्मयी होती, सचित पाटील, एक्झॅक्टली, समर्थ जोशी, ब्रिलियंट ऍक्टर. आता तो अमेरिकेला वगैरे जाऊन आला, सो ही कुडंट परस्यू ऍक्टिंग. तो होता, चेतन दातार होता. त्यामुळे यू नेम इट आणि त्यामुळे मी होतो झेवियर्सला, पण मी असा रुपारेलचा बोनाफाईड स्टुडंट होतो. मी इतका रुपारेलमध्ये असायचो की रुपारेलचा अॅन्युअल ऑर्केस्ट्रामध्ये पण मी घाललो आणि स्टुडंटना कोणाला कळलं नाही की मी या कॉलेजमध्ये नाही आहे. एक दिवस असं झालं, आम्ही सगळे कट्ट्यावर बसलो होतो आणि आदेश एकदम एक्साइट होऊन आला. आणि आदेशची सवय आहे ना, तो डिस्क्लोज नाही करत आधी काय त्याला म्हणायचंय ते. तर तो आला आणि नेहमीसारखं काहीतरी मोठं घडतंय, सॉलिड मोठं घडतंय. आणि तर त्यांनी अजितला आधी विचारलं की अजित, तुला त्याच्यामध्ये मोठा पार्ट पाहिजे की छोटा? आय डोंट नो वाय. अजित म्हणाला मला छोटा पार्ट पाहिजे. आदेशला कळायला, अरे मी एवढा विचारतोय मोठा पार्ट की छोटा, तो छोटा कसा म्हणू शकतोस? बरं, तो छोटा म्हटल्यावरती मग तरी बाजूला बसलो होतो मी अजितच्या. तुला काय पाहिजे? म्हटलं मला मोठा पार्ट पाहिजे. ठीक आहे. मग ना मी तुला अमुक अमुक दिवशी दूरदर्शनला ये आणि नीना राऊत मॅडम आहेत, त्यांना जाऊन भेट. म्हटलं आहे काय? अरे तू ये रे, तुला तिकडे गेल्यावरती कळेल सगळं. दूरदर्शनला नीनाताईंना भेटायला गेलो. बरोबर. नीनाताई भेटल्या, तू काय गातोस हे. मी 2-3 आपली मोजकी गाणी त्यावेळेला माहिती होती. तोच चंद्रपान भात, शुक्र तारा आणि म्याना तू नवसळे, शूर मी सरदार, हे 4-5 गाणी माहिती होती. ही पार्ट होती आपली गाणी. बरं, त्यावेळेला मी गाणं शिकत नव्हतो, मी क्लासिकल अजिबात शिकलो नव्हतो. ओके. तर त्यांना ती आवडली आणि बस दॅट वॉज इट. त्याच्यानंतर म्हणजे ठीक आहे, मी तुला कॉल करून सांगते. म्हटलं काय आहे? बरं, त्यावेळेला इतके लहान होतो की अरे आदेशने सांगितले ना जायचं दूरदर्शन मध्ये, काय असेल तर ते कळेल आपल्याला, म्हणून मी निघालो तिकडनं. आणि देन आय गॉट टू नो की ताकदीने नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यात मला सिलेक्शन झालंय. कशासाठी तेही मला माहिती नव्हतं. मग रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा मला अंदाज आला की अरे काहीतरी मोठं घडतंय म्हणून. अँड देन द हिस्ट्री गॉट मेड आफ्टर दॅट. सो दॅट वॉज माय इनिशिएशन. म्हणजे मला माहिती नव्हतं. दॅट इज हाऊ आय गॉट इनटू ताकदीनादीन. ताकदीनादीनच्या म्हणजे रिहर्सल्स वगैरे चालू होत्या तेव्हा आदेश वॉज नॉट सपोज टू अँकर. बरोबर. त्यावेळेला गजेंद्र अहिरे वॉज सपोज टू अँकर. सो गजेंद्र आणि संपदा वर सपोज टू अँकर. आदेश बांदेकर त्यावेळेला प्रोडक्शन नीनाताईंचा सगळं बघायला असणार होता. आणि आय डोंट नो व्हॉट हॅपन. त्यावेळेला गजेंद्रनी सडनली आयत्या वेळेला सांगितलं की नाही मला नाही जमणार. आणि कोण करणार? तर नीनाताईंनी सांगितलं आदेश तू करणार. डायरेक्ट. बरोबर. म्हणजे आय एम नॉट किडिंग. पण आदेश लिटरली 2 दिवसात तयारी करून उभा राहिला होता सेटवरती. आणि तुला नावं सांगितली ना ताकदीनादीनमध्ये कोणाकोणाची सुरुवात झाली आहे, तर माझी तर ऑब्व्हियसली झाली. अंजली माझ्या बरोबर होती. एक्झॅक्टली. कमलेश भडकमकर चा पहिला शो, निलेश परबचा पहिला शो, त्याच्यानंतर आदेशचा ऑब्व्हियसली पहिला शो, संपदा त्यावेळेला पॉप्युलर होती कारण ऑल द बेस्ट आय थिंक एक्झॅक्टली नाटक चालू होतं त्यांचं. हा, पण संपदा महाराष्ट्रभर पॉप्युलर झाली ही ताकदीनादीन. ताकदीनादीन देवाच्या दयेने इतका पॉप्युलर झाला होता की पीपल वॉन्टेड टू फीचर इन ताकदीनादीन. त्यामुळे नुसतं दूरदर्शन मधनं कॉल गेला की आम्ही येतो असं नव्हतं, आम्हाला कधी बोलवतं. एक्झॅक्टली.
इतकं व्हायला लागलं की मग आम्ही स्पेशल एपिसोड्स करायला लागलो. म्हणजे आम्हाला अजून आठवतंय एक अमेझिंग एपिसोड झालेला तरुण वर्सेस चिरतरुण. बरोबर. त्यामुळे तरुण ह्याच्यामध्ये सगळे लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर होते, त्याच्यानंतर महेश कोठारे होते, वर्षा उसगावकर वगैरे, हे सगळे एक गट. राईट. आणि चिरतरुण मध्ये कोण तर दत्ता डावजेकर, पेंढारकर होते, त्याच्यानंतर सुलोचनाताई होत्या, म्हणजे सुलोचना चव्हाण. एक्झॅक्टली. त्या होत्या. अशी आम्ही अंताक्षरी खेळली. अशी आम्ही अंताक्षरी खेळलोय. इट वॉज अनरियल. माझं ना पहिलं गाणं मी सांगतो. प्लीज. पहिलं गाणं दूरदर्शन ऑन एअर ताकदीनाथ केलं तेव्हा पहिलं गाणं मी गायलं होतं ते फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. सर, मला नंतर सिनेमे तुमचे आले, खऱ्या अर्थानं तुम्ही सिनेमासाठी गाऊ लागलात आणि ती जोडी, त्या जोडीमध्ये तुम्ही सिनेमा करू लागला. अजित सादांबरोबर तुम्ही एकत्र काम करू लागला, राईट? आणि टिल 3:30चा तुमचा मस्त प्रवास. कसा होता तो प्रवास ऑटोगेटर? आणि 3:30ची गाणी नंतर गाजली सुद्धा. क्षणभर विश्रांती पण खूप अजूनही लोक त्याच्याबद्दल बोलतात, राईट, त्या गाण्यांबद्दल. सो मी आणि अजित आम्ही एकत्र पहिल्यांदा काम केलं ते झी गौरव अवॉर्ड साठी. आदेश बांदेकर इव्हेंट ऑर्गनाईज केली होती त्यांनी. आणि त्यावेळेला मी ना नवीन कीबोर्ड घेतला होता माझा, यामाहा मोटिफ. आणि आदेशने मला सांगितलं होतं, हे तू आता कीबोर्ड घेतलास ना नवीन, आता तू करायचं म्युझिक यायचं, तू आणि अजितनी करायचं. आणि आमच्या ध्यानीमध्ये नाही की कंपोज करायचं असतं. आम्ही कीबोर्ड वाजवायचो, गायचो, अजित गायचा. आम्ही कधी कंपोजिशनच्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. अँड देन सडनली आदेश म्हणाला चल ना करूया, व्हॉट्स देअर, मी आहे ना, होऊन जाईल आपलं. सो दॅट वॉज आम्ही पहिल्यांदी असं एकत्र येऊन काम केलं. आणि तो झी गौरव अवॉर्डचं म्युझिक खूप अप्रिशिएट झालं होतं. माइंड यू दिस वॉज बिफोर अजय अतुल. ओके ओके ओके. आम्ही 3 वर्ष केलं, त्याच्यानंतर अजय अतुल करायला लागले. महेश मांजरेकर यांनी मातीच्या चुली फिल्म करायची होती त्यांना. तर त्यावेळेला आय डोंट नो, मी महेश दादाला आम्ही कधी पहिल्यांदा भेटलो होतो, पण त्यांनी मातीच्या चुली ऑफर केली होती फिल्म. एकच गाणं होतं, पण इट वॉज मोस्टली फॉर द बॅकग्राऊंड स्कोर. सो वी स्टार्टेड वर्क ऑन दॅट. त्याच्यानंतर झी गौरवचं म्युझिक ऐकून केदार शिंदेनी आम्हाला फिल्म्स ऑफर केली. सो त्यावेळेला यंदा कर्तव्य आहे फिल्म आली होती, त्याचं बॅकग्राऊंड आम्ही केलं होतं. त्याच्यानंतर माझा नवरा तुझी बायको फिल्म आली होती, त्याचं गाणी आणि बॅकग्राऊंड आम्ही केलं होतं. मुक्काम पोस्ट लंडन केदारसाठी आम्ही केली होती, त्याचं पण गाणी आणि बॅकग्राऊंड केलं होतं. सचित आणि अंकुश. एक्झॅक्टली. सचित बिंग अ फ्रेंड फ्रॉम द कॉलेज टाइम्स. आणि अंकुश सुद्धा, अंकुश बरोबर आता मी केदारच्या फिल्म्स आम्ही केल्याच होत्या. सो त्यांनी त्यांचं ठरलं होतं की झीची पहिली फिल्म चलती का नाम गाडीचं रिमेक करायचं. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला त्या फिल्मची गाणी आणि बॅकग्राऊंड ऑफर केलं. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड वर्किंग ऑन 3:30. सो ती 4-5 वर्ष आम्ही खूप एकत्र काम केलं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली असं म्हणता येणार नाही, पण मी ना आय स्टार्टेड डुईंग अ लॉट ऑफ वर्क ॲडव्हर्टायझिंग मध्ये. बरोबर. हो. सडनली आय गॉट लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज तिकडे. आणि मी ना ॲक्च्युली मी मराठी गाणी ऐकायला लागलो ताकदीनाथ. मी मराठी कविता वाचायला आणि त्याची गाणी ऐकायला लागलो. तर कौशल इनामदार त्याच्या ग्रुपमध्ये आम्ही अमृताचा वसा नावाचा कार्यक्रम करायचो. ह्या सगळं आधी मी फक्त इंग्लिश गाणी ऐकायचो, की मी इंग्लिश गाणी पण गातो. तर त्यावेळेला त्यांनी मायकल जॅक्सन च्या गाण्यांचे हिंदी व्हर्जन्स केले होते. वाव. हा. त्याच्याबरोबर एक मनीष सिन्हा नावाचा प्रोग्रामर होता आणि परेश, हे दोघांनी मिळून आम्ही 6 का 8 गाणी त्यावेळेला मायकल जॅक्सनची तशीच्या तशी
ओरिजिनल प्रोडक्शन जितकं जवळ जाते तितकं हिंदीमध्ये गेली होती गाडी. राईट राईट. आणि वी वर अबाउट टू रिलीज इट, पण कॉपीराईट एक्झॅक्टली मुळे आम्हाला रिलीज करता नाही आलं. पण ती गाणी सर्क्युलेट झाली सगळीकडे. राईट. आणि बिकॉज ऑफ दॅट माझी ओळख क्लिंटन सरेजोशी झाली. क्लिंटन सरेजो माहिती तुला, म्हणजे इज अ व्हेरी बिग कंपोजर ना. पण त्यावेळेला तो गायचा त्यांनी, म्हणजे ते कोक स्टुडिओमुळे ही बिकेम व्हेरी पॉप्युलर. म्हणजे विशाल भारद्वाज त्यांच्याबरोबर ते प्रोडक्शन वगैरे करायचं. शोर पोलीस तो आणि बियांका एकत्र करतात. व्हेरी बिग कंपोजर टुडे. तो त्याची आणि माझी ओळख झाली. सो व्हेन ही हर्ड दॅट ही रेकमेंडेड मी टू रणजित बारोट. बरोबर. आणि तिथे माझी कुणाल गांजावाल्याशी ओळख झाली. सो कुणाल अँड मी बिकेम गुड फ्रेंड. सो क्लिंटन, मी, कुणाल, वी यूज्ड टू डू बॅकिंग वोकल सेशन्स. तेव्हा रणजित बारोटने बोलवलं. मग त्याच्या थ्रू लेस्ली लुईसला माझा आवाज आवडला. सो लेस्ली स्टार्टेड कॉलिंग मी फॉर जिंगल्स. मग जिंगल्स माझे 1-2 त्यावेळेला पॉप्युलर झाल्या. म्हटलं होतं ते किती होत्या रे, म्हणजे आता म्हणजे पहिली अशी आठवत नाही, पण सगळ्या ये दिल मांगे मोड आहा पेप्सी, ये प्यास है बडी ती होती. त्याच्यानंतर सुबह में ताजा शाम में ताजा दिन भर के हर काम में ताजा ब्रुक बॉन्ड रेड लेबल. त्याच्यानंतर वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती विको पावडर विको पेस्ट, ती अजून माझ्या आवाजात आहे ती. त्याच्यात हमारा बजा, नंतर धक धक गो हिरो होंडाची. खूप खूप केलं मी. 500-550 जिंगल्स गायलो असेल त्यावेळेला. आय रिअली स्टार्टेड एन्जॉईंग दॅट. सो देन मग, आणि कामं पण खूप होती त्यामुळे मला मराठी फिल्मसाठी वेळ देता येत नव्हता. सो मी अजित बरोबर एकदा आम्ही बसलो आणि देन अनफॉर्च्युनेटली वी डिसाइडेड की नको, आय वॉन्ट टू डू दिस. पण सर 3:30 एक गाणं सादर करा, कुठलंही तुम्हाला जे आवडतं ते. अंधाराची रात धुंद बरसात आली अवचित माझ्या दारी, डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद झाली सैर भैर थोडी गोरी मोरी. हो ढीला झालं डोक्याचं स्क्रू, आता बोला काय मी करू. झु 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 झु. हा क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं सर आत्ता त्या रिसेंट गोष्टीविषयी बोलूया, ज्या सिनेमात एक खूप भारी सिनेमा येतोय, बिन लग्नाची गोष्ट, त्यात कमाल गाणी झाली आहेत आणि खऱ्या अर्थानं बॅक विथ अजित सर. हाऊ इज इट फीलिंग ऑल टुगेदर विथ अ न्यू सॉन्ग? ऍक्च्युली ना अजित आणि मी त्यावेळेला खूप काम एकत्र केलं होतं. म्हणजे आम्ही काम एकत्र ऍज अ कंपोजर्स जरी करत नसलो तरी मी गायला अजितनी मला खूप वेळा बोलवलं. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर देन वॉज अ गॅप. उमेश प्रिया जेव्हा पहिल्यांदा एकत्र फिल्म करायचं ठरवलं होतं त्यावेळेला नवागडी नवराज्य नाटकाचंच फिल्म करायची ठरली होती. नवागडी नवराज्यासाठी टाइम प्लीज राईट. सो उमेश माझा खूप म्हणजे नवागडीच्या आधीपासूनचा मित्र. आणि प्रियाला म्हणजे मी जस्ट कॉलेजमध्ये असताना प्रिया बालमोहन मध्ये 8वी 9वी 10वीत असायची. प्रियाला स्कूल युनिफॉर्म मध्ये पण बघितलं. हा, तर त्यावेळेला ना माझे मोठे काका म्हणजे बापू कामेरकर, ते विद्या पटवर्धन आहेत ना. बरोबर. विद्याताई बालमोहनचे नाटकं बसवायचे. एक्झॅक्टली. आणि बापू काका यूज टू गाणी करायची, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे करायचं. त्यामुळे आणि मला इंटरेस्ट असल्यामुळे त्यांच्या सगळ्या तालमीला वगैरे तो मला बोलवायचा. आणि मी शिवाजी बागला राहायचो, बालमोहन अगदीच 2 मिनिटावरती. त्यामुळे ना मी सगळ्यांना असे ओम राऊत, मेघना एरंडे, प्रिया बापट, स्पृहा नाही, स्पृहाला मी मला बघितलेलं आठवत नाहीये स्पृहाला, पण ही लोक. त्याच्यानंतर निलेश मयेकर, हे सगळे मी असे शाळेत असतानापासून मी बघतोय. मी फार मोठा नव्हतो, मी 2-3 वर्षाचा फरक होता, पण मी जस्ट कॉलेजमध्ये होतो आणि ते अगदी एंड शाळेमध्ये होते. बरोबर. म्हणजे उमेश प्रियाची नवीन फिल्म, म्हटलं आईला म्हणजे दिस इज लाईक घर वापसी माझ्यासाठी, होम कमिंग. सो उमेश प्रिया तर मला तेव्हा नव्हतं भेटलेली डबिंगच्या वेळेला, पण अप्रतिम गाणं कंपोज केलं. अजित इज अन अमेझिंग कंपोजर, मला खूप आवडते त्याची गाणी. कोणी ना तरीही मला तुला मी, कुठे न कधीही मला तुला मी, जरासा दुरावा जराशी दरीही जरासा दुरावा
जराशी तरी खातरी मला तुला मी. जर तुम्हाला सर एक संधी दिली की या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारत तुम्हाला एकदा तरी त्यांच्यासोबत ड्रायव्हर द्यायचा आहे, ती व्यक्ती कोण असेल आणि का, तुम्ही त्यांना भेटलेला असाल नसाल मला नाही माहिती, पण यू वॉन्ट देम टू सिट ऑन द सीट अँड गो ऑन अ ड्राईव्ह विथ देम, कोण असेल? मला माझ्या आजोबांना बसवायला आवडेल, कारण त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की मला ना अजूनही आजही, आता त्यांच्या जनरेशनची तितकी लोक फ्रँकली राहिली नाही आहे, पण जेव्हा जेव्हा मी भेटतो ना तेव्हा त्यांच्या नवीन गोष्टी कळतात आणि ॲज अन आर्टिस्ट सगळ्या गोष्टी कळतात. बरं, घरी त्यांचं रेप्युटेशन असं होतं की ते एकदम म्हणजे असे सॉफ्ट, आवाज फार असा मोठा नाही आणि सगळ्यांचे मित्र, आणि म्हणजे इट वॉज अन अमेझिंग पर्सनॅलिटी. त्यामुळे मला खूप असे प्रश्न आहेत की यार भेटले असते तर मला त्यांना काय काय विचारता आलं असतं, त्यांची सुरुवात कशी झाली, हे ह्या फील्डमध्ये कसे आले, त्यांचे इन्फ्लुएन्सेस कोण होते, परत त्यांनी मेंटॉरिंग इतक्या लोकांचं केलंय, सो त्याची थॉट प्रोसेस काय होती, हाऊ डिड डिस्कवर टॅलेंट. म्हणजे ते खूप प्रल्हाद शिंदे डिस्कवरी, बापरे, हे पण मला त्यांनीच सांगितलं होतं ताकदीनंदींच्या वेळेला, की एवढ्या सगळ्या लोकांना डिस्कवर केलं. पण तुम्ही ज्या लोकांना डिस्कवर केलं ते सगळे स्टार्स हो त्यावेळेचे आणि लेजेंड्स. बरं, तुम्ही किती लोकांपैकी या लोकांना हे केलं. सो मला असे खूप प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, पण असं अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट पॉसिबल. राईट. सांगता कुठल्या गाण्याने करूया, तुम्ही जे म्हणाल ते, तुम्हाला कोणाचं कुठलं आवडतं गायकाचं, तुमचं स्वतःचं किंवा काय, वॉट एव्हर यू से, यू टेल. सो मी माझंच गाणं गातो प्लीज. चांदनी चांदनी रात है, रात के नशे में कोई बात है, मौका है मस्ती है ले 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 मजा, आज का वक्त अपने साथ साथ है, ले 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 मजा ले 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 मजा ले 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 मजा ले 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 मजा ले, आज का जम के मजा ले 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 मजा ले, रात का जम के मजा ले 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 ले.